नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 7 सप्टेंबर 2025 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने नुकतेच वृंदावन ग्राम योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाचा फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॅड्रन म्हणजेच 1TS अलीकडे कोणत्या देशात 4 दिवसांच्या भेटीस गेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, सेशेल्स. तर या ट्रेनिंगविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॅड्रॉन म्हणजेच 1TS मध्ये कोणते जहाज समाविष्ट झाली होती? तर 3 प्रकारची जहाजे समाविष्ट झाली होती. पहिला INS तीर, दुसरं INS शार्दूल आणि तिसरे ICGS सारथी. ठीक आहे, बघूया पुढील प्रश्न. 2025 मध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पूरग्रस्तांसाठी माय भारत आपदा मित्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये जे पूरग्रस्त आहेत तर त्या पूरग्रस्तांसाठी युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने माय भारत आपदा मित्र उपक्रम सुरू केला आहे. पुढील प्रश्न, भारताने मलक्का सामुद्रधुनीत गस्त घालण्याच्या आपल्या हितसंबंधाला कोणत्या देशाचा पाठिंबा मिळवला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. सिंगापूर या देशाचा पाठिंबा भारताने मलक्का समुद्रधुनीत गस्त घालण्याच्या आपल्या हितसंबंधाला पाठिंबा मिळवला आहे. तर या विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. मलक्का समुद्रधुनी ही जगातील समुद्री व्यापार मार्गासाठी प्रसिद्ध आहे. तसेच मलक्का समुद्रधुनी हिंद महासागर आणि प्रशांत महासागरांना जोडते. ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. बघूया पुढील प्रश्न, माय भारत आपदा मित्र कोणत्या राज्यातील पूरग्रस्त भागात मदत कार्यासाठी तैनात केले जाणार आहे? तर आता तुम्ही बघितलं पंजाब आणि हिमाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक ए. बघूया पुढील प्रश्न, ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत ICC महिला क्रिकेट विश्वचषक हा आयोजित केला जाणार आहे. बघूया पुढील प्रश्न, भारताचा पहिला 32 बीट स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विक्रम 32 कोणत्या परिषदेत सादर करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सेमिकॉन इंडिया 2025 या परिषदेत भारताचा पहिला 32 बीट स्वदेशी मायक्रोप्रोसेसर हा सादर करण्यात आला आहे. तर याविषयी अधिक माहिती आपण बघूयात. विक्रम 32 चिप ही भारतात विकसित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण मायक्रोप्रोसेसर चिप आहे. विकसित करणारी संस्थान आहे इस्रो. इस्रो अंतर्गत सेमीकंडक्टर लॅबोरेटरी म्हणजेच SCL मोहाली यांनी ही चिप विकसित केली आहे. कोणत्या प्रकारात येते? तर 32 बीट या प्रकारात ही मायक्रोप्रोसेसर चिप आहे. याचा उद्देश काय आहे? तर उपग्रह, रॉकेट्स आणि अवकाश मोहिमासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच भारताला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर स्वावलंबन मिळवून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. याचे महत्त्व काय आहे? तर मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एक मोठी कामगिरी विदेशी मायक्रोचिपवरील अवलंबित्व कमी करणे या योजनेचे महत्त्व आहे. तर विक्रम 32 चिप अवकाश प्रक्षेपण वाहने म्हणजेच स्पेस लॉन्च व्हेकल्स मिशनसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. याविषयीची अधिक महत्त्वपूर्ण अशी माहिती बघूयात. पुढील प्रश्न, नॉर्थ ईस्ट अवायशन समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, इटानगर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी नॉर्थ ईस्ट अवायशन समिती आयोजित केली जाणार आहे. तर ही नॉर्थ ईस्ट अवायशन समिट 2025चे आयोजन नागरी उड्डाण मंत्रालया अंतर्गत केले जाते. बघूया पुढील प्रश्न, भोगेश्वर
बारुहा नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर आसाम ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच AOA या संस्थेने बोगेश्वर बारुहा नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड सुरू केलेला आहे. तर बघूयात याविषयी अधिक माहिती. बोगेश्वर बारुहा आसामचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारे पहिले क्रीडापटू आणि भारतीय अर्जुन अवॉर्ड प्राप्त खेळाडू होते. पुरस्काराचे स्वरूप व लाभार्थी वर्गीकरण कसे आहे? तर स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर, दुसरा आहे लाईफ टाईम अचिव्हमेंट्स इन स्पोर्ट्स आणि इमर्जिंग स्पोर्ट्स टॅलेंट ऑफ द इयर. या 3 प्रकारात या पुरस्कारांचे स्वरूप तसं वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर यावर्षीचे पुरस्कार कोणाला मिळाले आहेत आपण याची यादी बघूयात. तर स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा मिळालेला आहे मानू भाकर. शूटिंगमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय स्तरावरती. तसेच आसाम राज्य स्तरावरती लवलीना बोरगोहाईन यांना बॉक्सिंगमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा भेटलेला आहे सुनील छेत्री फुटबॉल या क्षेत्रामध्ये. तसेच दीपंकर भट्टाचार्य यांना बॅडमिंटन या क्षेत्रामध्ये यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट हा अवॉर्ड मिळाला आहे. तर तिसरा आहे इमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार मिळाला आहे वेदव्रत भारले ॲथलेटिक्समध्ये. तर प्रियांजू भट्टाचार्य यांना टेबल टेनिस या खेळ प्रकारात यांना इमर्जिंग प्लेअर हा अवॉर्ड मिळालेला आहे. बघूया पुढील प्रश्न. सप्टेंबर 2025मध्ये जमैकामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोण पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आले आहे? तर अँड्र्यू होलनेस हे जमैकामध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. तर ते कोणत्या पार्टीचे होते? जमैका लेबर पार्टी 34 जागा जिंकून आलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक सी अँड्र्यू होलनेस. बघूया पुढील प्रश्न. लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याची योजना आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये लाडो लक्ष्मी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर ही योजना काय आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तर लाडो लक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2100 आर्थिक मदत दिली जाते. तसेच लाडो लक्ष्मी योजनेची सुरुवात ही 25 सप्टेंबर 2025 साली झालेली आहे. बघत पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता विजेता प्रकल्प बांगलादेशमधून आगा खान अवॉर्ड 2025मध्ये निवडला गेला आहे? तर खुदी बरी हा प्रकल्प आगा खान अवॉर्ड 2025साठी निवडला गेलेला आहे, म्हणजे हा विजेता प्रकल्प आहे. पुढील प्रश्न. एअर मार्शल संजीव घुराटे यांची नियुक्ती कोणत्या पदावर झाली आहे? तर एअर ऑफिसर इनचार्ज मेंटेनन्स या पदासाठी एअर मार्शल संजीव घुराटे यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न. 2025मध्ये VK गोकाक अवॉर्ड कोणास देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी आनंद V पाटील यांना 2025 सालचा VK गोकाक अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघूया. अमित मिश्रा यांनी सप्टेंबर 2025मध्ये निवृत्तीची घोषणा केली. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर क्रिकेट या खेळाशी अमित मिश्रा हे संबंधित आहेत, ज्यांनी 2025मध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑप्शन क्रमांक बी क्रिकेट. पुढील प्रश्न. द चोला टायगर्स अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अमिश त्रिपाठी यांनी द चोला टायगर्स अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिलेले आहे. बघूया पुढील प्रश्न. सतीश कुमार यांची कोणत्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी भारतीय रेल्वे बोर्ड. भारतीय रेल्वे बोर्डच्या CEO पदी सतीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो, या होत्या 7 सप्टेंबर 2025 या दिवशीच्या महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.